नमस्कार. आपण आज गोल गप्पावरती गप्पा मारायला आलेलो आहे. नवीन विषय घेऊन आलेलो आहे आणि आपल्याबरोबर ॲडव्होकेट श्रेया घोरपडे मॅडम आहेत आणि त्यांच्याबद्दल इंट्रोडक्शन द्यायचं म्हटलं तर 15 वर्षाचा प्रदीर्घ असा अनुभव आहे आणि त्यांच्यामध्ये सिव्हिल सूट केसेसमध्ये जास्त प्रावीण्य आहे त्यांचं. तर तसंच आहे, त्याबरोबरच त्यांना विधिभूषण पुरस्कार पण मिळालेला आहे जनरली आता लेटेस्ट. हो, महाराष्ट्र आणि महाराष्ट्र शासनाकडून. आणि दुसरा कुठला पुरस्कार मिळालेला आहे तुम्हाला? मला आता वुमेन एम्पॉवरमेंट म्हणून आहे, जो गोव्याला झाला होता. ओके. त्याच्यानंतर दिल्लीला पण एक पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्यामध्ये तुमचं एक ह्याच्याबद्दल प्रत्येक ह्याच्यामध्ये कार्य केल्याबद्दल, म्हणजे विधीमध्ये कार्य केल्याबद्दल मला त्याचा पुरस्कार दिल्लीला मिळाला होता आताच 15 ऑगस्टला. आणि दुसरं म्हणजे ह्या तिन्ही जे अवॉर्ड मिळाले त्याचं जास्त श्रेय हे सोसायटीसाठी काम केल्यामुळे मिळालेलं आहे. त्याच्यामुळे हा सगळं श्रेय महाराष्ट्र सहकारी संस्था गृहनिर्माण ज्या मी आतापर्यंत करत आलेले आहे त्याला तो मिळालेला आहे. मॅडमचं ॲक्च्युली कार्य आम्ही बघितलेलं आहे की सोसायटी फॉर्मेशन, डीम सोसायटी फॉर्मेशन, नंतर डीम कन्व्हेन्स, यामध्ये बिल्डरच्या अगेन्स्ट बऱ्याचशा गोष्टी त्यांनी जाऊन बऱ्याचशा गोष्टींमध्ये रेसिडेंट्सला हेल्प केलेली आहे. त्यामुळे खूप वाखाणण्यासारखं काम आहे तुमचं. आणि आता तोच सब्जेक्ट आपण घेणार आहे की की सोसायटी फॉर्मेशन आणि बिल्डरची भूमिका तर काय असते जनरली. तर याच्यामध्ये असं असेल, आपण एक 2 सब्जेक्टमध्ये आपण डिस्कस करणार की सोसायटी फॉर्मेशन इंडियामध्ये काय काय अडचणी आहेत सोसायटी फॉर्मेशनला, आणि बिल्डरला का नको असतं सोसायटी फॉर्मेशन. ऍक्च्युली बघायला गेलं तर जे आपले महाराष्ट्र शासनाने किंवा महाराष्ट्रातले जे कायदे आहेत, महाराष्ट्र कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी जो कायदा आहे 1960, नंतर अपार्टमेंट कायदा 1970, ह्याच्यात जर आपण बघितलं तर ह्यांना जो महाराष्ट्र ओनरशिप ऍक्ट सेक्शन 10 प्रमाणे ह्या सर्व बिल्डर्सना ते बांधील असते की तुम्ही एक काहीतरी संघ बनवा. संघ म्हणजे काय, तुम्ही सोसायटी फॉर्म करा किंवा अपार्टमेंट तरी करा, कंपनी करा, असोसिएशन. तर हे सेक्शन 10 मध्ये प्रोव्हिजन आहे. जेव्हा बिल्डर एखादी बिल्डिंग बांधतात त्यावेळेला त्या बिल्डिंग बांधल्यानंतर जर का आता समजा एखादी ए नावाची बिल्डिंग बांधली, त्याच्यानंतर त्याला परत असं वाटलं की एचा आपण लेआउट सँक्शन केला, बाजूचा प्लॉट आपल्याला परत मिळणार आहे, मग त्यासाठी ती सँक्शन प्रक्रियामध्ये ह्या बिल्डिंगचं जर का त्यांनी संस्था स्थापन केली तर त्यांना पुढच्या प्रोजेक्टसाठी किंवा पुढची बिल्डिंग बांधताना ह्या बिल्डिंगची NOC घ्यावी लागते. मग जर का ती बिल्डिंग बांधताना त्यांनी ॲम्युनिटीज दिल्या नसतील किंवा जे बांधील गोष्टी होत्या त्यांच्यात आणि ज्या विकत घेणाऱ्या खरेदी करणाऱ्या फ्लॅट धारकांमध्ये, मग त्या जर का बिल्डरने दिल्या नसतील तर बिल्डर ही लोक त्याला NOC देत नाही. मग कुठेतरी ते प्रोजेक्ट त्यांचं अडखळल्यासारखं किंवा अडल्यासारखं होतं. मग अशा वेळेला ते काय करतात, एक बिल्डिंग बांधली, लेआउट दुसरं सँक्शन करून घेतात PMC किंवा योग्य त्या प्राधिकरणाकडनं, आणि मग ती दुसरी बिल्डिंग बांधेपर्यंत परत त्यांना ॲडजस्टंट प्लॉट मिळतो. मग तिथे अजून एखादी स्कीम करायची असेल मग त्यावेळेला ते बांधत जातात आणि मागच्या सोसायट्या तयार करायच्या किंवा रजिस्टर करायच्या राहून जातात. तो नोंदणीची जी प्रक्रिया असते ती ॲट अ टाइम एकाच लेआउटमध्ये सँक्शन न करता वेगवेगळ्या ह्याच्यात जर का करत गेले तर मग पहिली जी बिल्डिंग म्हणते ती बांधणं, तिचं नोंदणीकरण जे असतं ते राहून जातं. आणि कसं होतं, अवेअरनेस तर खरंच नाही आहे. कारण आम्ही आता एवढ्या जो काही मी कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी रजिस्ट्रेशनचं बघतो ना, तर बऱ्याचशा बिल्डिंग ह्या अशाच बांधल्या गेलेल्या आहेत. आता हा प्रकर्षाने हा जो काय अनुभव आम्हाला आला तो पेठ एरियामध्ये जास्त आला. म्हणजे ज्या आपला पेठ एरिया आहे, गाव म्हणजे मूळ जो शनी आपला जो पूर्ण जिथे वसलेला आहे, जिथं पूर्वी वाडे होते, मग वाड्याच्या त्या बिल्डिंगी झाल्या, रिडेव्हलपमेंट नंतर मग त्या बिल्डिंगचं त्या लोकांनी संस्था स्थापन करण्याचं राहून गेलेले आहेत. आता त्या जेव्हा बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला आल्या तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, अरे आपल्याला संस्था करायला पाहिजे होती, कुठल्या बेसिसवर आपण रिडेव्हलपमेंट करणार. मग हे जे प्रकार आहेत ते प्रामुख्याने अजूनही जुने जे कन्स्ट्रक्शन आहेत त्यांना चालू आहेत. आणि तो अजूनही तो लोकांचा अवेअरनेस नसल्या कारणाने हा आहे. परंतु आताचे जे प्रोजेक्ट आहेत किंवा आता जर का आपण संस्था जर का बघितल्या कुठल्याही बिल्डिंग, तर आताचे जे नवीन बिल्डर आहेत ते रेरामध्ये जर का करत असतात तर रेराच्या सर्टिफिकेशनला महत्त्वाचं काय असतं की तुम्ही 50% बुकिंग झाल्याबरोबर तुम्हाला कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी किंवा अपार्टमेंट किंवा असोसिएशन फॉर्म करणं गरजेचं आहे.
मग त्याचं पुढचं सँक्शन त्या टप्प्यावरती होत राहतं. मग या न्यू डेव्हलपमेंट जे झाले तिथं तसं काहीच नाही, म्हणजे सोसायटी किंवा अपार्टमेंट असं काहीच 50% बुकिंग झालं की तुम्हाला करणं बिल्डर्सना अनिवार्य झालेलं आहे. तो आता नवीन जो रेरा कायद्यामध्ये जे बदल झाले त्याच्यामध्ये. पण जे पूर्वीचे होते रेरा यायच्या आधी किंवा रेराच्या आत्ताच्या ह्या अलीकडे जे आहेत, जे मोठ्या मोठ्या बिल्डर्सनी केलेले आहेत ते केलेले आहेत, पण त्यांनी अपार्टमेंट केलेले आहेत. सोसायट्यांच्या हार्डली अशा गोष्टी आहेत की म्हणजे असं म्हणू ना 10 मधले असे 5-6 बिल्डर असतील की जे व्यवस्थित सोसायट्या करून देतात. आणि अवेअरनेस नाहीये, कारण लोक फ्लॅट घ्यायचं बघतात. लोकांचा विषय काय होतो, अरे मी फ्लॅट घेतला मालक झालो. नाही, तुमचा फ्लॅट आहे, 4 भिंती तुमच्या आहेत, उद्या परत रिडेव्हलपमेंट आलं किंवा काही झालं संपलं, जागा तुमच्या नावावर नसते. आता हा सगळा प्रकार आम्ही डीम कन्व्हेन्सच्या वेळेला बघतो. बरोबर. जागेचे मालक कोणतरी वेगळे असतात, बिल्डर काहीतरी वेगळा असतो, त्याची DAVP किंवा डेव्हलपमेंट विकसन करारनामा झाला नसेल तर मग मूळ मालक परत रेकॉर्डवर येतात. आणि मग ती मूळ मालक परत रेकॉर्डवर आले की त्यांची सगळी तर हा कार्यकाळ खूप मोठा असतो, 40-50 वर्ष. म्हणजे ज्याने विकसन करारनामा किंवा बिल्डर बरोबर जे काही करार केलेले असतात ते तर गेलेले असतात आणि त्यांचे लिगल हेअर आलेले असतात. मग ते लोक त्यांचा वाटा. मग हे जे हॅडल्स खूप येतात, हे जे मध्ये जे अडचणी आहेत त्या ह्या अशा निर्माण होत जातात. बँका ज्या लोन वगैरे देतात तेव्हा हे डॉक्युमेंट्स बघितले जातात. टायटल सर्च बघावंच लागतं. पूर्वीचे जे आहेत ना तेवढे नव्हते, पण आत्ताचे म्हणजे मी आता बघते ना, आम्ही पण टायटल सर्चचे जेव्हा काम करतो तो गेले 3-4 वर्षामध्ये हा अवेअरनेस बराच आलेला आहे. आणि ज्या मेन नॅशनलाइज बँका आहेत त्या तर खूप काटेकोरपणे बघतात. आणि त्या बघताना मग लँड ओनर, तुमचं विकसन करारनामा, सँक्शन लेआउट, या सगळ्या गोष्टी तिथं चेक केल्या जातात. आणि त्या चेक केल्यामुळे म्हणा लोकांना अवेअरनेस आला, अरे बाबा हे पण पेपर लागत आहे. पण हे झाल्यानंतर म्हणजे ठीक आहे, त्यामुळे लोक आता काय बघतात की लोन सँक्शन करायसाठी म्हणून काय काय आहे आणि बँकांना तेवढं सर्च रिपोर्ट दिला की ओके होतं, त्यामुळे आपल्याला लोन सँक्शन होतं, ऍग्रीमेंट होतं. पण फ्लॅटसाठी जागा मिळायसाठी किंवा 7/12वरती दुसऱ्याचं नाव असेल तर तो घोळ आहे. तो खरंच घोळ आहे, कारण संस्थेचं नाव असलं की मग संस्था मालक असते. मग त्यासाठी जर का बिल्डर, आता जनरली बिल्डरने सोसायटी फॉर्म केली की ती 4 महिन्यामध्ये कन्व्हेन्स डीड करणं अनिवार्य, आपल्या कायद्यात ती तरतूदच आहे. पण असे काही बिल्डर असतात की जे ह्या गोष्टी पालन करत नाहीत. मग ज्या वेळेला ते पालन करत नाही तेव्हा त्यांना आपल्या जिल्हा उपनिबंधकाकडे ऍप्लिकेशन करून, अर्ज करून कन्व्हेन्स किंवा ज्याला आपण मानवी अभिहस्तांतरण म्हणतो ते करून घ्यावं लागतं. म्हणजे ही पूर्ण प्रक्रिया जी आहे ती जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत करावी लागते. जो 2010चा जो नवीन जी आर आलाय ज्याच्यात जिल्हा उपनिबंधकाला हे अधिकार दिलेले आहेत, ज्याला आपण युनिलॅटरल डीम कन्व्हेन्स सुद्धा म्हणतो. मग आता हेच आहे की बाबा बिल्डरचा इंटरेस्ट काय त्या जागेमध्ये, किंवा बिल्डिंग आता अपार्टमेंट किंवा सोसायटी उभी केली तर तरी सुद्धा, किंवा एक बिल्डिंग तयार केली त्याच्यामध्ये सोसायटी करायचं किंवा अपार्टमेंट करायचं हे अग्रीमेंट मध्ये दिलेलं असतं. पण मग आता जागेवरती एखादी बिल्डिंग उभा राहिली त्याच्यामध्ये काय इंटरेस्ट असू शकतो, ठीक आहे पुढच्या बिल्डिंग मध्ये वगैरे इंटरेस्ट असेल, पण आहे ती अपार्टमेंट उभी केल्यानंतर किंवा बिल्डिंग उभी केल्यानंतर त्याच्यात पण इंटरेस्ट असू शकतो का? हो, आता कसं आहे 2 विषय येतात, सोसायटी आणि अपार्टमेंट. मी काय म्हणून म्हणजे मला जेव्हा माझ्याकडे क्लायंट येतं तेव्हा मी सहजच त्यांना सांगते, शिस्तीचा कारभार सोसायटी, थोडासा बेशिस्त कारभार अपार्टमेंट. म्हणजे एक सांगायचा मुद्दा असा आहे, कारण महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये इतकी सुसूत्रता आहे, म्हणजे सगळे शिस्तप्रिय सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे त्या कायद्याला लोक जास्त कल आहे. पूर्वी नव्हता, कारण पूर्वी बिल्डरने अपार्टमेंट करून दिले. आता जो तुमचा प्रश्न होता की बिल्डरचा काय अधिकार आहे, आता सोसायटी केल्यानंतर बिल्डरला जर का तो प्रोजेक्ट एक्सटेंड करायचा असेल, नवीन प्लॅन सँक्शन करायचा असेल, रिवाईज करायचा असेल, प्रत्येक वेळेला त्याला सोसायटीची परमिशन घ्यावी लागते. आणि त्याच्यावरती जो तो एरिया कन्वे करणार विकसक संस्थेच्या नावात, त्यात तो परत येऊन रिवाईज करत बसू शकत नाही. त्यामुळे बिल्डरचे अधिकार तिथे संपुष्टात येतात. हेच अपार्टमेंटमध्ये नाही होत. अपार्टमेंट कायद्यामध्ये काय आहे की तुम्ही जे एखादा फ्लॅट अपार्टमेंट विकत घेतला तर त्याच्यानंतर डीड ऑफ डिक्लरेशन होतं, ज्याला मराठीत घोषणापत्र म्हटलं जातं. घोषणापत्र झाल्यानंतर बिल्डर त्यांचे अनडिवायडेड शेअर प्रत्येक फ्लॅट ओनरला देत असतो. कन्व्हेन्स डीड मध्ये सगळा अधिकार संस्थेकडे
संस्थेकडे जातो बरोबर. जागेचा, जागेचा. आणि जागेचे मालक संस्था होते. बरोबर. इथं काय होतं, अपार्टमेंटमध्ये अनडिवायडेड, ज्याला अविभक्त हिस्सा म्हणतो, तो अविभक्त हिस्सा प्रत्येक अपार्टमेंट धारकाला मिळतो. म्हणजे ते तेवढ्याच भागाचे मालक होतात. राहिलेला भाग बिल्डर क्लेम करू शकतो. ओके. आता माझ्याकडे गोल देवळाजवळ एक सोसायटी आहे, ज्याची पुणे मिररमध्ये पण ती खूप केस छान ही झाली होती. अपार्टमेंटची आम्ही संस्था केली. ओके. त्याच्यामध्ये बिल्डर अगदी अजूनही आमच्याबरोबर हायकोर्टपर्यंत लढत आहेत. त्याचं कारण असं आहे, कारण हायकोर्टमध्ये म्हणजे जेव्हा आम्ही ती संस्था स्थापन केली, त्याचं डिक्लरेशन विड्रॉ करून सोसायटी स्थापन करून कन्व्हेन्स डीड स्थापन केलं, कन्व्हेन्स डीड रजिस्टर केलं, त्यावेळेला विषय असा होता की बिल्डरला वरचं टेरेस हवा होता. त्या टेरेसवर त्याला ते हे असतात ना आपले एअरटेलचे वगैरे ते हे लावायचे डिश, त्याचं त्याला मंथली काहीतरी रेंट येत होतं, आणि त्या रेंटचा तो हे घेत होता, उपभोग घेत होता. यस, टॉवरचा. तर त्या टॉवरचं त्याला भाडं मिळत होतं. टेरेसचा अधिकार त्याने स्वतःकडे ठेवला, बऱ्याचशा कॉमन गोष्टींचा अधिकार स्वतःकडे ठेवला. ह्या गोष्टी अपार्टमेंटमध्ये होत असतात. म्हणजे मालकी हक्क तो थोडाफार स्वतःकडे ठेवू शकतो. येस, सोसायटीमध्ये होत नाही, कारण तो सगळं उचलून लेआउट त्यांच्या जेवढा सँक्शन असतो सोसायटीसाठी तेवढा सोसायटीला दिला जातो आणि सोसायटी मालक होते. तो फायदा ह्या अपार्टमेंट आणि सोसायटीमध्ये आहे. म्हणजे असं पण करू शकतो का बिल्डर की जर अपार्टमेंट आता मी केलंय, आता ठीक आहे, गुडविल मध्ये सगळं चाललेलं आहे, अपार्टमेंट ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, मी सगळं व्यवस्थित करून देतो आणि अपार्टमेंट करून दिलं, आणि फ्युचर मध्ये कुठंतरी FSI मंजुरी वगैरे मिळाली, तर तो 6 मजल्याची बिल्डिंग हा 10 मजली करू शकतो पुढे भविष्यात. तो जर का त्याने तशा पद्धतीने डिक्लेरेशन केलं असेल. आणि ह्याच्यात पण दुसरा महत्वाचा मुद्दा असा असतो की सोसायटीमध्ये हे जे काय ठराव होऊन चेअरमॅन, सेक्रेटरी, ट्रेजरर बिल्डर बरोबर कन्व्हेन्स डीड करत असतात, किंवा डीमला जाऊन आपण जिल्हा उपनिबंधकामार्फत जे करतो त्याच्यामध्ये संस्था त्या सगळ्या भागाची मालक होते. इथे काय होतं विषय की जेव्हा हे बिल्डर लोक हे अशा गोष्टी करतात, ते डीड ऑफ डिक्लेरेशन युनिलॅटरल कधीतरी जाऊन रजिस्टर करून टाकतात. आतापर्यंत जेवढे डिक्लेरेशन माझ्याकडे आलेले आहेत ते सगळे बिल्डरने कधी केले ते तिथे राहणाऱ्या लोकांनाही माहिती नसतं. बरोबर, त्यांच्या ओळखी असतात आणि हे होतात, कधीतरी रजिस्टर करून येतात. पण ह्याच्या उपर जाऊन मी एक सांगू इच्छिते की माझ्याकडे एक कॅम्पमध्ये एक आपले इथे साधू आसवानी चौकात एक संस्था आहे, त्या संस्थेची केस इथपर्यंत गेली होती, सुप्रीम कोर्टापर्यंत डिक्लेरेशनची, आणि तो डिक्लेरेशन इनव्हॅलिड सुप्रीम कोर्टाने ठरवलेला आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्याला असं ठरवलंय की नाही, डिक्लेरेशन जे आहे ते युनिलॅटरल आहे, त्यामुळे ते इनव्हॅलिड आहे. ही 2 ओळींची व्यवस्थित ऑर्डर झालेली आहे, म्हणजे ती खरंच लँडमार्क होऊ शकते. तो आपण रेफरन्स घेऊ शकतो. येस, नक्कीच. एक जाणवलं की जनरली जरी अपार्टमेंट करून दिलं, काहीही डिसिजन नवीन घ्यायचे असतील तर ते बिल्डरकडेच जायला, बरोबर ना? हो, म्हणजे कसं असतं ते ह्याच्यामध्ये डिक्लेरेशन कसं असतं की नुसतं बिल्डर डिक्लेरेशन करून उपयोग नसतो, त्या डिक्लेरेशनची एंट्री प्रॉपर्टी कार्डला येणं गरजेचं असतं. जनरली काय होतं, प्रॉपर्टी कार्डवर एंट्री न घेता डिक्लेरेशन वर्षानुवर्ष पडून राहतात, लोकांना तेही माहिती नसतं की हे डीड ऑफ डिक्लेरेशन आहे. मग त्या डिक्लेरेशनची एंट्री त्या प्रॉपर्टी कार्डवरती त्या पर्टिक्युलर जे असतं अपार्टमेंट त्या पद्धतीने येतं, पूर्ण कंडोमिनियम आणि प्रत्येक ओनरचे अविभक्त हिस्से, असं त्याची एंट्री येते. मग तो जो राहिलेला हिस्सा असतो त्याच्यावरती बिल्डर आपला भविष्यात कधीतरी उभा राहू शकतो. बरोबर. असं आहे. आणि जर कॉमन एरिया, आता सोसायटी फॉर्मेशन झालं, कॉमन एरिया जो आहे कॉमनच राहतो, तो कॉमनच राहतो, मग तो बिल्डर अजून कन्स्ट्रक्शन व्हायचंय बिल्डरचं पूर्ण, तर जो कॉमन एरिया जो आहे अजून तिथं अम्युनिटीज वगैरे व्हायचे आहेत, तर हे आपण काय केलं की त्या सोसायटी, त्या बिल्डिंगची सोसायटीसाठी असे 4 बिल्डिंग असतील, आणि शिवाय त्याला कॉमन एरिया पण आहे, पण तो बिल्डरच्या नावानं असणार आहे अजून, कन्स्ट्रक्शन व्हायचं सोसायटी केल्यानंतर. तर असं काय होऊ शकतं का की बाबा तो कॉमन अम्युनिटी मध्ये दुसरं काहीतरी करू शकतो? नाही, सँक्शन जसं झालं असेल ना पीएमसी किंवा जे काय आता PCMC PMC याच्यामध्ये त्यांनी सँक्शन लेआउट जी सँक्शन केलं असेल ज्या जागेवर जे, तर त्या पद्धतीने त्याला करणं भाग असतं. पण जनरली आता जसं तुम्ही सांगितलं की हे बिल्डिंग झाल्यात त्यांच्या सोसायटी आणि कॉमन आहेत, मग अशा वेळेला बिल्डर लोक काय आता नवीन जे रेरामध्ये आले स्ट्रक्चर कन्व्हेन्स ते करून देतात. म्हणजे प्रत्येक बिल्डिंगला सोसायटी, तुमचं झालं कन्व्हेन्स, म्हणजे ती बिल्डिंग पुरता ते मर्यादित राहतं, आणि मग जो कॉमन आहे तो फेडरेशनच्या नावाने दिला जातो.
महासंघ ज्याला म्हणतात. हां, हां. म्हणजे आता माझ्याकडे चाकणची जी एक सोसायटी आहे त्याच्यामध्ये A to Z बिल्डिंग्स आहेत. मग त्या बिल्डिंगचा मधला जो भाग आहे तो फेडरेशनच्या नावाने आणि संस्थेचा जो जेवढा भाग आहे तो संस्थेच्या नावाने. अशा पद्धतीने पण तो कन्व्हेन्स केला जातो. ओके, म्हणजे हे याच्यामध्ये बिल्डरचं कुठेही हस्तक्षेप असण्याचे चान्सेस नाही. जर बिल्डर समोरून संस्थेला करून देत असेल तर काही नाही, पण अशी रेअर केस असते की असं होत नाही. एखादा चांगला म्हणजे 100त एखादा चांगला वगैरे असं, अदरवाईज तसं होत नाही. कारण काय होतं, प्रत्येक जो विकासक असतो तो इंच साठी सुद्धा शेवटपर्यंत लढत असतात. असे एखादीच अपेक्षित असतं की एखादा बाहेर येतो. मी आता तेच विचारणार होतं की हे आयडियल सिच्युएशन कितीदा अशी येते? नाही, अशी आम्हाला तरी आलेली नाहीये अजून तरी. कारण एक तर सिंगल स्टँड अलोन बिल्डिंग असतात, तिथं बिल्डरला काही अम्युनिटीज नसतात, मग ते अशा सोडून देतात. आणि महत्वाचं म्हणजे काही बिल्डर जे जुन्यातले होते ते तो सोडून गेले, मग त्याच्या भविष्यात ते तशाच जागा त्या मोकळ्या राहिलेल्या राहतात. मग ते संस्थानंतर जर का त्यांना लक्षात आलं तर मग ते सँक्शन पद्धतीत असेल तर मग ते तशा पद्धतीने डीम कन्व्हेन्स करून घेतात. ओके. आणि जर ऍग्रीमेंट मध्ये आता आपण सेकंड बाजू बघू की बिल्डर चांगला आहे, त्यांना सगळं करून दिलं, वेल अँड गुड, पण बिल्डरला समथिंग काहीतरी त्याच्यातून इंटरेस्ट असेल त्या प्रॉपर्टीमध्ये आणि ऍग्रीमेंट मध्ये त्यांनी दिलंय तुम्हाला की सोसायटी फॉर्मेशन करून देतो, तर त्यांना करून दिलं नाही, तर त्याच्यावर अगेन्स्ट काही आपण कोर्टात वगैरे जाऊ शकतो किंवा काय त्यांना मॅन्डेटरी आहे का की एवढ्या म्हणजे पोझिशन दिल्यानंतर अमुक दिवसामध्ये तुम्हाला सोसायटी फॉर्म करूनच द्यायला पाहिजे, अदरवाईज तुम्हाला काही पनिशमेंट किंवा असं होऊ शकतं, आहे का काही? ऍक्च्युली तसं कसं आहे, जेव्हा ऍग्रीमेंट बनवतो त्या ऍग्रीमेंटमध्ये एक्झिक्युशन जो पार्ट आहे, दोघं मिळून म्युच्युअली ऍग्री करतात आणि तुम्ही ती ऍग्रीमेंट बनवता. हा बेसिक कॉन्ट्रॅक्ट लॉचा एक सरळ उदाहरण आहे. आता ह्याच्यामध्ये काय होतं, ऍग्रीमेंट टू सेल मध्ये बिल्डर जरी म्हणाला की मी माझ्या या क्लॉज मध्ये मी तुम्हाला देतोय, हे 4 महिन्यामध्ये देईन, तो सेक्शन 10 महाराष्ट्र ओनरशिप ऍक्ट मध्येच त्या प्रमोटरच्या ड्युटीज लिहिलेल्या आहेत की त्याने कधी काय केलं पाहिजे. 10 मध्ये सोसायटी फॉर्म करणं, 11 मध्ये कन्वे करणं, हा एक प्रोव्हिजनच आहे. आता ते 4 महिन्याची एक मुदत दिली की सोसायटी फॉर्म झाल्यानंतर 4 महिन्यात बिल्डरने कन्व्हेन्स डेड करणं गरजेचं आहे. जर तो करत नसेल तर त्याला आपण डीम कन्व्हेन्स हा एक पर्याय आहे जो नवीन 2010 प्रमाणे, नवीन आहे 2010च्या याच्याप्रमाणे तो आलेला आहे. आणि त्याच्यामध्येच बिल्डर जे हे असतात आपले उपनिबंधकांची जी आदेश होतो किंवा ऑर्डर होते, त्या ऑर्डरमध्ये स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे की कसूर केले आहे. मग त्या कसूरवरती मध्ये एक GR आला होता की तुम्ही पोलिसांकडे किंवा पोलीस ऑथॉरिटीची मदत घेऊन त्याच्या विरुद्ध गुन्हा करू शकता, गुन्हा दाखल करू शकता. पण ते इतकी म्हणजे त्या गोष्टी पुढच्या आहेत. माझ्या अजून तरी एकाही सोसायटीने ती पुढची पायरी गाठली नाहीये. कारण बिल्डर कधी कायम मोठा असतो त्याच्या एक्झॅक्टली. आणि असतात नसतात. आता बऱ्याचशा सोसायटींचे तर बिल्डर स्वयंभू बिल्डर म्हणते मी, आपले झाले तयार आणि बिल्डिंग बांधली, झालो मी बिल्डर, तसे बिल्डर पण असतात. मग तशा बिल्डरला कुठे जाणार शोधायला? त्याच्यामुळे ते पुढे जात नाहीत. असे रेअरेस्ट केसमध्ये काही जातात. पण संस्थांचं कसं एक अप्रोच असतो की झालं कन्व्हेन्स, संपला विषय, संस्थेचं नाव आलं, प्रॉपर्टी कार्डवर मालक झाली, तिथपर्यंतच लोक लढा खूप देतात. म्हणजे जे विदाउट बिल्डरच्या ज्या गोष्टी असतात, विथ बिल्डर असेल तर बऱ्यापैकी सोयीस्कर असतात, पण विदाउट बिल्डर म्हटलं की संस्थेच्या लोकांना, आणि संस्थेच्या म्हणजे प्रत्येक पूर्ण संस्था त्यावेळेला नसते, 4-5 होतकरू हरहुन्नरी लोक असतात जे पुढे येतात आणि हे सगळं कार्यभार करतात. आणि मग एकदा संस्था स्थापन झाली किंवा कन्व्हेन्स झालं की त्यानंतर मग त्यांची तो म्हणतो ना एक हेच संपतो, पेशन्स संपतात आणि मग त्या पुढची ते पायरी गाठायला जात नाही, भले ते GR असले तरी. बरोबर. आता घ्या. आणि आता जस्ट मला विचारायचं की समजा आता ही वेगळी केस की बिल्डरनं ऍग्रीमेंट मध्ये अपार्टमेंट करून देतो म्हणून सांगितलं आणि नंतर मग काही पोझिशन मिळाल्यानंतर काही जेव्हा ओळखी वगैरे होतील आणि मीटिंग वगैरे झाल्या, ओळखी होतात ना फ्लॅट ओनर्सच्या वगैरे, तेव्हा एकत्र येऊन त्यांना असं वाटलं की नाही अपार्टमेंट नाही, आपल्याला सोसायटी करायची, तर या केसमध्ये आपण बिल्डरच्या अगेन्स्ट त्यांना सांगू शकतो का किंवा रिक्वेस्ट करू शकतो का की आम्हाला सोसायटी करून द्या, तुम्ही अपार्टमेंट म्हटलंय, आम्ही तेव्हा ऍग्री केलंय, पण आता आम्हाला सोसायटी पाहिजे आणि आमच्याकडे मेजॉरिटी आहे, ह्या बेसिसवरती होऊ शकतं? हो, बिल्डर आपल्याला फोर्स करू शकतो की नाही आम्ही आता ऍग्रीमेंट नुसारच
मी गेलेलो आहे आणि तुम्हाला आता अपार्टमेंटच करायला पाहिजे. नाही, ॲग्रीमेंटमध्ये जरी असलं तरी असोसिएशन हा शब्द असतो, अपार्टमेंट असा नाहीये. मग तो असोसिएशन म्हणजे तुम्ही सोसायटी पण म्हणू शकता किंवा अपार्टमेंट. आता इथं बिल्डर स्पेसिफिकली अपार्टमेंट करीन असं म्हणत असेल तर जर का त्यांना मेजॉरिटी जर लोकांचा जर का हे मिळत असेल सहभाग की नाही आपल्याला संस्था करायची, मग त्यांनी तसं संस्थेला हे करायला पाहिजे. ऍक्च्युली ह्याच्यामध्ये पण एक लॅकुना आहे जो मला ह्या अपार्टमेंटच्या केसेसमध्ये खूप जाणवला. आता एक हायकोर्टची खूप आधी एक जजमेंट झाली होती जी मी अभिरुचीच्या वेळेला सुद्धा वापरली होती. त्याच्यामध्ये हायकोर्टाने ना काही गाईडलाईन दिलेल्या आहेत की अपार्टमेंट तुम्ही करता तर कोणत्या बेसिसवर. तर तुम्ही जेव्हा अपार्टमेंट डीड ऑफ डिक्लेरेशन करता तर तुम्ही जर का डीड ऑफ डिक्लेरेशन ओपन केलं तर त्याच्या मागे 4 पानं आहेत. ती 4 पानं म्हणजे तुमचा कायदा अपार्टमेंटचा. आता त्या 4 पानामध्ये काय आहे जे महाराष्ट्र अपार्टमेंट ओनर कायद्यात लिहिलेलं आहे त्याच तरतुदी त्याच्यात ते ऍडमिनिस्ट्रेशन मेंटेनन्स वगैरे आहे. पण तो कायदा एक ॲडहॉक कमिटीने अप्रूव्ह केला पाहिजे. म्हणजे जे तुम्ही फ्लॅट धारक अपार्टमेंट धारक असतात त्याच्या 5-6 लोकांनी एकत्र येऊन एक ॲडहॉक कमिटी करणं आणि त्या ॲडहॉक कमिटीच्या बेसिसवर तुम्ही ते डीड ऑफ डिक्लेरेशन करणं अशी ती एक गाईडलाईन दिलेली आहे. बरेचसे बिल्डर ते फॉलो करत नाही त्यामुळे ते डिक्लेरेशन व्हॅलिड नसतं खरं सांगायला गेलं तर. पण त्या लॅकुनाजला कोणी न चॅलेंज करता विड्रॉ करणं आणि सोसायटी फॉर्म करणं असं असतं. आता बरेचसे बिल्डर घेतात, ॲग्रीमेंट करतात, त्यांचं डिक्लेरेशन करतात, डिक्लेरेशन झाल्यानंतर इंडिव्हिज्युअल अपार्टमेंट करायला मोकळे होतात. आता ते न करता जर का तुम्हाला तुमचा जो प्रश्न होता की सगळ्यांनी मिळून बिल्डरला तर हो करू शकतात. आता मध्ये आमच्याकडे 2 केसेस अशा झाल्या की त्या लोकांनी अपार्टमेंट केलं, डिक्लेरेशन केलं होतं पण ते लोकांना इच्छा नव्हती अपार्टमेंट. तर बिल्डरला आम्ही अप्रोच झालो, बिल्डरने आम्हाला कन्सेंट दिलं आणि आम्ही त्यांची सोसायटी फॉर्म केलेली आहे. बिल्डरनं ओके कन्सेंट दिलं, काही म्हणजे सोपं गेलं. हो, कारण ती स्टँड अलोन बिल्डिंग होती, बिल्डरला सुद्धा काही फायदा नव्हता त्याच्यात. थँक्यू. तर आता अजून एक मी विचारतोय की ठीक आहे बिल्डरचा फायदा नव्हता त्यामध्ये त्यांनी करून दिलं. बिल्डरचा फायदा असेल तर तो सहजासहजी असं करून देणार नाही. मग त्यासाठी तो काय जरी सोसायटी फॉर्म करायची असेल लोकांना तरी काय असं तो खेळी म्हणू शकतो आपण किंवा काय की असे काय मूव्ज करतो की ज्यामुळं समोरच्याला वाटतं की अरे नाही आता आपल्याला वाटतंय सोसायटी करायची पण आपण ऍग्रीमेंट मध्ये अपार्टमेंट म्हटलं होतं आणि आता बिल्डर पुढे गेलाय प्रोसेसमध्ये पण तो दाखवतो की अरे आम्ही आता इथं पुढे गेलेलो आहे त्यामुळे नाही करू शकत. तर ह्यासाठी काय तो प्रोव्हिजन करतो आणि ते आपल्याला सामान्य माणसाला कसं कळेल की तिथून पण आपल्याला वे आउट आहे आणि आपण सोसायटीकडे जाऊ शकतो. तर असे त्यांचे बिल्डर्सचे काय मूव्ज असतात. आता कसं आहे तुम्ही जसं म्हणालात बिल्डर्सचे मूव्ज असतात. आता जसं मी म्हटलं की आम्ही काही बिल्डर्सला आम्ही अप्रोच झाला आणि त्यांनी आम्हाला कन्सेंट दिलं की तुम्ही करा. तर इथे विषय असा येतो की जर का त्यांनी बिल्डरने कधीतरी डिक्लेरेशन केलं असेल आणि संस्थेचं तो ऐकत नसेल तर ह्या लोकांनी सेक्शन 40B जे आता नवीन अमेंडमेंट झालंय अपार्टमेंट कायद्यामध्ये त्याचं प्रोव्हिजन मध्ये घेऊन मेजॉरिटी ऑफ पीपलने विड्रॉ करणं डिक्लेरेशन जे बिल्डरने केलेलं आहे ते विड्रॉ करून तुम्ही जे सब रजिस्टर ऑफिसला जाऊन प्रॉपरली ते विड्रॉ करावं लागतं. कायद्याची ती तरतूद आहे तिथं मेजॉरिटी पीपल कम टुगेदर असा तो शब्द आहे त्याला फॉलो करून तुम्ही ते डिक्लेरेशन जे बिल्डरने केलं ते विड्रॉ करायचं आणि मग जसं नॉर्मल कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे जे आहेत ABC फॉर्म ते फॉर्म भरून तुम्ही सोसायटी फॉर्मेशनला जाऊ शकता. आता दुसरा मुद्दा पुढचा की बिल्डर हँडल्स काय देऊ शकतो की त्याचं असं असतं की ठीक आहे मी तुला सोसायटी फॉर्मेशनला देतो पण त्या जागेसाठी मला NOC आत्ताच दे, एक MOU कर, MOM कर, असं काहीतरी असतं. MOA असोसिएशन काहीतरी बनव, मला काहीतरी त्याच्यातनं मिळू दे, करतात. आता जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हणालात की डिक्लेरेशन आम्हाला लिहून दिले आम्ही सोसायटी करायला जातोय तर काय बिल्डर असेही असतात की आमचं सँक्शन आहे पण आत्ता मी बांधणार नाही, मी 5-6 वर्षांनी बांधीन, त्यावेळेला तुम्ही NOC आत्ताच द्यायची. हे असे काहीतरी गोष्टी घडतात, नाही असं नाही. मग त्यावेळेला जर का त्या बिल्डिंगच्या लोकांना म्हणजे तोवर संस्था झालेली नसते त्या लोकांना मान्य असलं तर ठीक आहे, ते लोक मग एखादी रिझॉल्युशन पास करून त्याची तरतूद करतात. नसेल तर आपलं डीमच्या आपल्याला प्रोव्हिजन आहे ते पण करू शकतो. आता त्याच्या उपर जाऊन मी एक मेरू हाईट्स म्हणून एक आता उच्च न्यायालयाने एक जजमेंट पास केलं होतं. त्या जजमेंटमध्ये असं होतं की डिक्लेरेशन झालं, बिल्डरचं जे डिक्लेरेशन आहे तुम्ही एकदा विड्रॉ केलं
की त्यानंतर परत तुम्ही उपनिबंधक कार्यालयात बिल्डरच्या अगेन्स्ट न फाईल करता तुम्ही डायरेक्ट पण सोसायटी फॉर्मेशनचं एक विदाउट बिल्डरचं जे असतं तर तुम्ही डायरेक्ट जाऊन जे विथ बिल्डरचे जे फॉलोइंग करतो की जाऊन ते फॉर्म द्यायचे, डेप्युटीकडे द्यायचे आणि संस्था स्थापन करायचे इन्स्टेड ऑफ जिल्हा उपनिबंधकाकडे. तो पण एक आहे त्या जजमेंटमध्ये, तर तोही एक आपण वापरू शकतो अशा वेळेला. मग आता जनरली असं काय होतं का की अपार्टमेंट डीड त्यांनी केलंय काही 2-4 अपार्टमेंट धारकांचे म्हणजे फ्लॅट ओनर्सचे, ते सोडून बाकीच्यांना वाटतं की सोसायटी फॉर्म करायची, तर या फ्लॅट ओनर्सचा अपोज होऊ शकतो आणि त्याचा उपयोग होऊ शकतो का पुढं, म्हणजे बिल्डरच्या फॉर्म मध्ये असतील ते, असं असू शकतं ना? बरेच असतात ना, कारण काय असते 1-2 आम्ही त्याला दुखी आत्मे म्हणतो, 2-3 तरी निघतात असे की नाही आम्हाला बिल्डर बरोबर जायचं, त्यांनी आम्हाला अपार्टमेंट करून दिलं. म्हणून जर का त्या कायद्याची तरतूद बघितली तर मेजॉरिटी पीपल म्हणजे मेजॉरिटीने लोकांनी ते विड्रॉ केलेलं आहे डिक्लेरेशन आणि त्याला आपण विड्रॉ करून टाकलेलं आहे. त्याच्यामुळे जर का ते विड्रॉ झालेलंच आहे, तुम्हाला जर का 2-3 लोकांना वाटतं म्हणून जर का तुम्ही ते करत असाल तर त्याला तिथं काही प्राधान्य नाहीये, कारण मेजॉरिटी शब्दाचा अर्थ काय होतो, सगळे एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी ते केलेलं आहे. आणि जर का त्यांना तसं असेल तर त्यांनी ते सिव्हिल कोर्टात जाऊन त्या गोष्टीची योग्यता पूर्तता करावी. पण जनरली न्याय व्यवस्था जी आपली आहे ती मेजॉरिटी लोकांना जास्त महत्व देते आणि त्यामुळे तो म्हणतो ना मेजॉरिटी विन असं आहे. आता सब रजिस्टर कडे आपण हे इन्क्वायरीसाठी गेल्यानंतर जनरली ते म्हणतात की अपार्टमेंट लीड केलंय का, 5 जणांचं झालं असेल तर अवघड आहे, म्हणजे अवघड म्हणजे आपल्याला प्रोसेस वाढेल, हो विड्रॉ करायला लागेल. बरोबर आहे. पण जर दोघांनी केलंच म्हणजे मिनिमम 5 केलेत का बघा, ते नसेल तर आपल्यासाठी सोप्या गोष्टी होतील आणि पटकन होऊ शकेल. हो बरोबर. तर हे काय आहे ऍक्च्युली कसं आहे त्यांचं म्हणणं असं आहे की डिक्लेरेशन नंतर अपार्टमेंट झालं म्हणजे अनडिवायडेड शेअर त्या प्रत्येक अपार्टमेंट होल्डरला मिळाला. तुम्ही ते अपार्टमेंट बिल्डर करून देतात, त्याच्यामुळे त्याचा अनडिवायडेड शेअर तिथं क्लेम झाला. त्याच्यामुळे ते थोडंसं अडचणीचं होतं की तुम्हाला ते विड्रॉ करावं लागतं आणि 5 पेक्षा जास्त म्हटलं की तुम्हाला ते विड्रॉ करणं गरजेचंच असतं. 5 पेक्षा कमी असतील, 5 पेक्षा जरी 1-2 जरी असलं ना तरी ते करावं असं माझं तरी वैयक्तिक म्हणणं आहे. कारण काय होतं परत ते 2 जणांनी जर नसेल केलं तर तो 2 कायदे एका ह्याच्यात राहू शकत नाही. त्यापेक्षा ते पूर्ण विड्रॉ करून तुम्ही सोसायटी स्थापन केली तर भविष्यात तुम्हाला तो त्रास होणार नाही जो काही होऊ शकतो. म्हणजे आमचा अनडिवायडेड शेअर आहे, मग ते प्रॉपर्टी कार्डला नाव लावायला जात आहेत किंवा आपली सोसायटी झाल्यानंतर आपल्या सोसायटीमध्ये ते कॅल्क्युलेशन मध्ये कमी नको पडायला. बरोबर, अशा गोष्टी करायला. मग आता ते मगापासून ते डीम जे आपण म्हणतोय डीम कन्व्हेन्स किंवा डीम सोसायटी, म्हणजे ह्याच्याबद्दल सांगाल का काय आहे नेमकं? डीम सोसायटी विथ बिल्डर आणि विदाउट बिल्डर. विथ बिल्डर म्हणजे डायरेक्ट आपण जातो प्रेमाने सोसायटी स्थापन करतो. डीम म्हणजे काय, विदाउट बिल्डर. विदाउट बिल्डर म्हणजे असा अर्थ डीम सोसायटीने डीम कन्व्हेन्स आहे. ओके. तर जेव्हा बिल्डर सोसायटी फॉर्म करत नाही त्यावेळेला संस्थेची जी इमारतीतली लोक एकत्र येऊन जे संस्था स्थापन करतात विदाउट बिल्डर म्हणजे बिल्डरचं सहकार्य न घेता. आता इथं ABCDE आणि YZ असे फॉर्म असतात. आता Z फॉर्म म्हणजे विथ बिल्डरचे कन्सेंट असतात आणि जर का स्वतः बिल्डर करणार असेल तर तो 50% 51% सेल झाल्यानंतर तो डायरेक्ट ते फॉर्म घेतो आणि कन्सर्न डेप्युटीकडे फाईल करतो आणि संस्था स्थापन करतो. मग त्याला विथ बिल्डर होतं. विदाउट बिल्डर म्हणजे बिल्डर काहीच करून देत नाही ना, Z फॉर्म Y ना काही नाही. मग अशा वेळेला संस्थेच्या लोकांना एक चीफ प्रमोटर अपॉइंट करावं लागतं. म्हणजे जिथे बिल्डर अपॉइंट चीफ प्रमोटर होणार असतो तो तिथे ह्याच लोकांना एक मोठी सभा घेऊन संस्थेच्या लोकांची रिझॉल्युशन पास करून एक चीफ प्रमोटर अपॉइंट करावा लागतो. तो अपॉइंट केल्यानंतर सगळ्या सभासदांच्या सह्या आणि सगळे घेऊन A, B, C आणि D फॉर्म भरून ते सर्व कागदपत्र म्हणजे त्या इमारतीच्या रिलेटेड NA कॉपी, कमेन्समेंट, कम्प्लिशन, सँक्शन, लेआउट प्लान किंवा तुमचे प्रत्येक सभासदांचे इंडेक्स 2 त्याची यादी, सूची क्रमांक 2 आणि एक सॅम्पल ॲग्रीमेंट, या सगळ्या डॉक्युमेंट घेऊन त्या चीफ प्रमोटरला तिथे त्याच्या नावानिशी तिथं विदाउट बिल्डरला म्हणजे डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रारकडे आपल्याला ते सबमिट करावं लागतं आणि मग ते तिथं बिल्डरला नोटीस दिली जाते. मग बिल्डर जे असतात ते येतात, बिल्डर आलं तर ठीक, नाही तर मग एक्सपायरी होते. बिल्डर आला तर त्याचं म्हणणं काय असेल ते ऐकलं जातं. जनरली अशा केसमध्ये बिल्डरचं एकच म्हणणं असतं, माझा FSI राहिलाय, माझं तेवढं पोर्शन राहिलंय,
हे असं असतं किंवा मी करणार आहे, थोड्या दिवसांनी मी करतो, हे असे काहीतरी मोगम उत्तरं असतात. बरोबर. पण त्या केसमध्ये तिथं सोसायटी करून देणं हा एकच उद्देश असतं आणि तिथं सोसायटी स्थापन होते. सोसायटी स्थापन झाल्यानंतर जो 11मध्ये आहे की तुम्ही 4 महिन्याचा एक कार्यकाल असतो. सोसायटी फॉर्मेशन नंतर 4 महिन्यामध्ये तुम्हाला कन्व्हेन्स डीड करणं कंपल्सरी असतं. जर त्या बिल्डरने तुम्हाला सोसायटी फॉर्म झाल्यानंतर 4 महिन्यात करून दिलं नाही तर तुम्ही ते डीमला जाऊन सेम जिल्हा उपनिबंधक कार्यालयामध्ये तुम्हाला तो ऍप्लिकेशन सबमिट करावा लागतो. ओके. मग सोसायटी डीम सोसायटी करायची म्हणजे डीम आपल्याला सोसायटी का कन्व्हेन्स काय म्हणतात आपण? आता पुढची कन्व्हेन्सची प्रोसिजर. पण पहिली जी आहे ती सोसायटी डीम सोसायटी म्हणजे विदाउट बिल्डर सोसायटी झाली. डीम नाही म्हणतात, विदाउट बिल्डर. तर ती किती महिन्यात होते आपण प्रोसेस चालू केल्यानंतर? आपण प्रोसेस चालू केल्यानंतर एक 4 ते 5 महिन्याचा कार्यकाल असतोच. कारण 2-3 तारखा तर पडतात. बिल्डर आला तर ठीक, नाही तर पेपर पब्लिकेशनला जातं. परत बिल्डर आल्यानंतर त्यांचे रिप्लाय, बरोबर, मध्ये काही शासकीय सुट्ट्या, असं नाही म्हटलं ते 4-5. म्हणजे असं अशा पद्धतीनं केलं जातं की कुठेही लूप होल्स दिसून राहायला नको. प्रत्येकाला जस्टिस दिलाय, प्रत्येकाला प्रॉपर वेळ दिलेला असं करून तरी सुद्धा 4 ते 5 महिन्यामध्ये होऊन जातं. हो, म्हणजे विदाउट बिल्डर आपल्याला 4 ते 5 महिन्यामध्ये सोसायटी होऊन जाते. आता त्यानंतर तुम्ही जसं म्हणला की सोसायटी फॉर्म झाली, ठीक आहे, विदाउट बिल्डर केली, पण त्याच्यानंतर 4 महिन्यामध्ये जर आता सोसायटी फॉर्म झाली आहे तर बिल्डरनं कन्व्हेन्स करणं क्रमप्राप्त होतं. जर त्यांना केलं नाही 4 महिन्यात तर परत आपण डीमला जातो. त्याला डीम कन्व्हेन्स, मान्य अभिहस्तांतरण म्हणजे. पण हे 4 महिन्यानंतर आपण हे करा म्हणजे आपण वेळ देतो त्यांना. हो, वेळ देतो. 4 महिन्यात तुम्हाला आहे अवधी आणि तुम्ही करून द्या, अदरवाईज मग डीमला जातो. आणि डीमला जायच्या आधी आपण बिल्डरला एक नोटीसही देतो की तुम्ही या आणि कन्व्हेन्स करून द्या. म्हणजे त्यांना तो पुरेसा वेळ हा दिला जातो. से पण त्यांचा घेतला जातो, कन्सिडर केला जातो. आणि नाहीये आपण सगळे आपण प्रॉपर वेनं तुम्हाला सांगितलं, रिक्वेस्ट केली, आता नाही होत आहे तर विदाऊट आम्ही हे जातोय. म्हणजे बिल्डर पण अवेअर असतो की आता हा हे जाणार. पण त्याच्यामध्ये एकदा सोसायटी झाली आहे, डीम कन्व्हेन्स करणार आहे म्हटल्यानंतर बिल्डर मग आडकाठी आणू शकत नाही ना? नाही, डीम कन्व्हेन्स मध्ये पण आडकाठी असतात. कारण कसं असतं, कुठली गोष्ट सरळ नसते आणि कायदा म्हटला की तिथं लढा आलाच. तर कायद्याचा लढा असतो तो असा असतो की जे बिल्डर अस्तित्वात असतात, मग ते असे रेअरच केसेस होतात की बिल्डर आम्हाला कन्सेंट देतात. नाही, तिथं बिल्डर काय म्हणतात, नाही मला तिथं तो FSI राहिलाय, मी एवढं लिहून घेतलं होतं डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट, मी एवढंच त्यांना सँक्शन केलेलं आहे, मी जरी सँक्शन केलं तरी एवढंच मी त्यांना देणार होतो. मग हे असे काहीतरी काढत असतात. मग त्यांच्याच डॉक्युमेंटवरती ते जरा जास्त अभ्यास करतात आणि तशा पद्धतीचे रिप्लाय देत असतात. कारण ते ऍडजस्टंट प्लॉट घेऊन जर का त्यांना परत तिथं काही करायचं असेल तर ते करू शकतात. आता माझ्याकडे एक सोसायटी, खूप जुनी सोसायटी आहे, त्याच्यामध्ये रिडेव्हलपमेंटचं त्यांनी मागितलेलं आहे बिल्डरने. म्हणजे मी ऑलरेडी त्यांच्याकडनं लिहून घेतलं होतं की मी रिडेव्हलपमेंट मीच करणार आहे. आता हा कार्यकाल 20 ते 30 वर्षापर्यंत तुमचं ठीक आहे, नंतर कसं तुम्ही मागू शकता. आणि बरं, रिडेव्हलपमेंटला आम्ही तुम्हाला म्हटलं तरी 30 वर्षानंतर त्या बिल्डरची ती फायनान्शियल कंडिशन पण पाहिजे ना. त्यामुळे त्याही पुढच्या गोष्टी तशाच लांबण्यासाठी पण बरीचशी कारणं असतात. आणि परत सातबाऱ्यावरती नावं, आता बिल्डरने ते विकसन करारनामा केल्यानंतर, समजा विकसन करारनामानंतर त्या लोक ज्यांची आहेत ती सगळीच घेतलेत का त्या करारनाम्यामध्ये, त्यातला एखादा राहिला, मग त्याचा अधिकार तर तिथं उरलेला नाहीये ना. मग आपल्या लेआउटमध्ये तो राहिलाय का, ह्या बारीक सारी गोष्टी सुद्धा बघाव्या. आम्हाला आता आम्ही सगळे रेसिडेंट्स जे आहेत ते नॉन टेक्निकल, म्हणजे आता नॉन टेक्निकल असतो, बाकीच्या आमचे फील्ड्स असतात, त्यामुळे ह्या गोष्टी कळणार नाही. त्यामुळे त्याचाच फायदा बिल्डर घेत असतात. आणि इव्हन जागा मालक सुद्धा. आता आम्हाला, माझ्या तर बऱ्याचशा अशा गोष्टी, म्हणजे आम्ही आता 1-2 सोसायट्यामध्ये मी हेही पाहिलंय की संस्थेची बरीच जे बिल्डर असतात ते सगळ्याच लँड ओनर बरोबर ॲग्रीमेंट करत नाही. आता 5 नाव आहेत, मधलं 3रं नाव जे असतं तो नाव कधी कधी गाळलं जातं आणि तो तसाच राहतो. आणि जेव्हा आम्ही प्रॉपर्टी कार्डला नाव लावायला जातो डीम कन्व्हेन्स तेव्हा तो त्याचा कोणतरी वारस कुठेतरी उभा राहिलेला असतो आणि मग ते प्रॉपर्टी कार्डला नाव लावताना तिथे मग ते उभे राहतात. म्हणजे हे जे 3 टप्पे आहेत तर 3ऱ्या टप्प्याला तरी परीक्षाही असतेच. त्यामुळे असं सरळ कुठची गोष्ट नसते. फक्त शासनाने प्रत्येक गोष्ट सरळ करण्यासाठी कायदे GR बनवले असले तरी तिथं कुठेतरी तो परत राहतोच विषय.
पण ते येतात, म्हणजे नाही असं नाही, डीम कन्व्हेन्स प्रॉपर्टी कार्ड पर्यंत पोहोचतात, यशस्वी पण होतात. पण हे असे हडल्स असतात की ते आपल्याला थोडंसं त्यांना उत्तर द्यावी लागतात. आता डीम कन्व्हेन्सला जसं सोसायटी फॉर्मेशन विदाउट बिल्डर 4-5 महिन्यात होऊ शकतं, तसं डीम कन्व्हेन्स असं 6 महिन्याचा 6 महिन्याचा काळ म्हणजे या सगळ्या गोष्टी म्हणजे हो, म्हणजे ते कायद्याचीच हे आहे. कायद्याचीच. पण जनरली डीम कन्व्हेन्स 1-2 महिने पुढे जातात, कारण काय होतं, बिल्डरचे लोक रिप्लाय देत आहेत, नाही आम्हाला कागदपत्र मिळाली नाही, शासनाचे काही नियम असतात, त्यामुळे तो थोडाफार फरकाने हे जो काळ आहे तो पुढे जाऊ शकतो. डीम कन्व्हेन्स झालं की मग झालं का मग बिल्ड म्हणजे प्रॉपर्टी कार्डला नाव लावणं थर्ड स्टेप. मग ते करायला पाहिजे. म्हणजे अजून म्हणजे 3 स्टेप आहेत. हो हो, सोसायटी फॉर्मेशन, डीम कन्व्हेन्स, विथ बिल्डर असेल तर कन्व्हेन्स, आणि डायरेक्ट प्रॉपर्टी कार्डला. जेव्हा प्रॉपर्टी कार्डला नाव लावतं तेव्हा ऍक्च्युअली ही पूर्ण प्रक्रिया संपते तुमची. मग ते डीम कन्व्हेन्स किंवा कन्व्हेन्स झाल्यानंतर मग तो प्रॉपर्टी साठी मग काय परत बिल्डरचं आहे? नाही, मग बिल्डरची तुमच्याकडे ते आदेश असतो आणि तुमचं ते रजिस्टर झालेला दस्तो असतो. त्या 2 कॉपीज तुम्हाला तिकडच्या कन्सर्न जे कोणी असतात, नगरभूमापन अधिकारी, तिथे तुम्हाला ते सबमिट करावं लागतं. कारण जो आपला डीम कन्व्हेन्सचा जो दस्त असतो त्याला सगळे ऑलरेडी आपल्या जे शासनाचे ते परिपत्रकात जे डॉक्युमेंट आहेत ते लावलेले असतात, तेच डॉक्युमेंट तिथे लागतात. फक्त याची एक सर्टिफाय कॉपी आपल्याला तिथल्या नगरभूमापनला द्यावी लागते. एक चेअरमनच्या नावाचं एक ऍप्लिकेशन करावं लागतं आणि मग त्या सगळ्या ह्याच्यावरती ते व्हेरीफाय करून नाव नोंदणी करून देतात. त्याला काही टाइम लिमिट असते का? त्याला अशी झाल्यानंतर एवढ्या वेळेत व्हायला पाहिजे, नाहीतर कन्व्हेन्स पण हे नाही, तसं काही नाहीये. कन्व्हेन्स झाल्यानंतर तुम्हाला वाटतं, आता अजूनही किती लोक एंट्री करतात, नाही असं नाही, कारण आता 7/12 बंद होऊन प्रॉपर्टी कार्ड चालू झालेत, मग तो काळ वेगळाच होता, त्याच्यामुळे त्याला थोडा डिले झालेला आहे. त्यामुळे तिथं एवढ्या दिवसात तुम्ही एवढं करा असं काही अजून तरी आलेलं नाही. असं असतं ना की एवढ्या दिवसात अप्रूव्ह झाला तरच, नाहीतर नाही तेवढं नाही, असं नाहीये. नाही, अजिबात नाहीये. मग आता ह्याच्यामध्ये सजग नागरिक म्हणून काय अलर्ट राहायला पाहिजे? कारण बिल्डर, आता आपण बघितलं की बिल्डर्सच्या गोष्टी असतात, सरळ जर दिलं काही प्रॉब्लेम नाही आहे, पण काही गोष्टी आपल्याला माहित नाही आहेत तर धोका होऊ शकतो. तर एक सजग नागरिक म्हणून काय आपण करायला पाहिजे, काय गोष्टी करायला पाहिजेत? आपल्या प्रेक्षकांना पण तुम्ही काय सजेस्ट कराल? मी नक्की एकच सांगेन की जेव्हा तुम्ही फ्लॅट घेताना त्याचं टायटल महत्वाचं असतं. टायटल म्हणजे मी म्हटलं ना, जमिनीचे. बरोबर. आणि जनरली म्हणजे मी असं ह्या माध्यमातून मी एक सांगेन की लोकांना असं वाटतं बिल्डरने कागदपत्र दिली, वाचली, रजिस्टर केलं, विषय संपला. तसं नाही. तसं न करता तुम्ही तुमच्या फॅमिलीतला कोणाकडे तरी अप्रोच व्हा, डॉक्युमेंट दाखवा, टायटल सर्च जे दिले रिपोर्ट ते चेक करा, त्याची वंशावळ बघा, ते बरोबर बसतायत का, म्हणजे जागेचं पण बघा, नुसतं फ्लॅटचं बघू नका. बरोबर. आणि सोबत त्याचा रेरा प्रोजेक्ट असेल तर नक्कीच चांगलं आहे, कारण सगळे डॉक्युमेंट इथं रेरामध्ये व्हेरीफाय केले जातात. आणि दुसरं म्हणजे बिल्डरने तुम्हाला जो एरिया दिलाय, कार्पेट, बिल्टअप, ते सगळं चेक करा. सॉरी. आणि आहेत ना त्या थोडंसं सॉरी. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे सोसायटीकडे कल जास्त ठेवा, कारण सोसायटीचे जे कायदे आहेत ते प्रत्येक नागरिकासाठी खूप चांगले आहेत. म्हणजे त्याच्यात डिफॉल्टर म्हणा, मेंटेनन्स म्हणा, ॲडमिनिस्ट्रेशन म्हणा. तर सोसायटी फॉर्मेशन जर असेल तर अशा पद्धतीची जर काय ॲग्रीमेंट असेल तर ती पहिली चेक करा, जेणेकरून लोकांना ती जी इमारतमध्ये तुम्ही जिथं फ्लॅट घेतलाय तिथं सोसायटी होणार आहे हे जर असेल तर निश्चिंतपणे तुम्ही त्याला एक्झिक्युशनला जा. टायटल चेक करणं, सोसायटी ती जी बिल्डिंग आहे ती सोसायटी बनणार आहे ते चेक करणं, आणि बिल्डरचं जे काय तुम्ही अम्युनिटी जे तुम्हाला देणार आहे, म्हणजे मागे जी लिस्ट लागली जाते की आम्ही हे देणार आहोत, ते नक्की देणार आहेत का ते पण चेक करा. सँक्शन लेआउट जो असतो त्या लेआउटमध्ये त्या सगळ्या गोष्टी आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एखादा वकील किंवा आर्किटेक्ट तुमच्या ओळखीचा त्याच्याशी दाखवल्याशिवाय, चेक केल्याशिवाय करू नका. कारण जनरली असं होतं ना की नवीन फ्लॅट आहे, आता मला एका क्लायंटचाच अनुभव सांगते. सॉरी. तर सॅम्पल फ्लॅट दाखवतात बिल्डर, एक खाली बनलेला असतो, बिल्डिंग नंतर बांधणार असतात. म्हणजे सॅम्पल फ्लॅट बघून हे इतके खुश झाले, इमिजिएट त्यांनी बुकिंग केली आणि पैसे वगैरे नाही का, ते स्लॅब वाईज पैसे असतात, त्या बाबांनी दिले ते सगळे पैसे. तिथं ती बिल्डिंग बनायला 3 ते 4 वर्ष पुढे जात गेले, याचे पैसे तसेच तिथं रेंगाळले, त्याचं टायटल क्लिअर नव्हतं. आणि जे की त्यांनी तिथं ओपन, त्यांचे जे सेल्स ऑफिस असतात तिथं ओपनली ठेवले होते डॉक्युमेंट
की हे टायटलचे आहेत, हे बुकिंग ॲग्रीमेंटचं सॅम्पल आहे, हे डॉक्युमेंट तुमचे सँक्शन लेआउट प्लॅन वगैरे आहे, तुम्ही बघा. आणि यांनी काय ते न बघता सॅम्पल फ्लॅट म्हणजे एक ऍडव्हर्टाइजमेंट असते, भूलभुलैया असते, सुंदर. आणि ऍक्च्युली आपण हे लक्षात ठेवायला पाहिजे, आपण फ्लॅट घेतो, आतले तुम्ही जे काय डेकोरेशन आहे ते आपल्याला मिळणार नसतं, पण आपण डेकोरेशन बघतो आणि त्या डेकोरेशनला भाळून ते फ्लॅट बुक करतो. तसं न करता ते डॉक्युमेंट बघणं, टायटल क्लिअर करणं, बिल्डरने ह्या सगळ्या गोष्टी देणार आहे का, प्लॅनमध्ये चेक करणं, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एक सजन नागरिक किंवा एक फ्लॅट परचेस करणारा व्यक्ती म्हणून हे नक्कीच आहे. आम्ही बाहेरून वगैरे आलो नोकरीच्या शोधात, तर आम्हाला एक बघितलं असतं की ओके ह्या बिल्डर कडे गेलं की डोळे झाकून काही प्रॉब्लेम नाहीये, कन्स्ट्रक्शन क्वालिटी चांगली असतेच, प्रश्न नाही. पण अशा सगळ्या गोष्टी माहित नसतात. नाही, ते खरं आहे. त्यामुळे ते लोकांनी त्याच्यात पण भुरळ आता पाडून घेऊ नये. बिल्डर नक्कीच नाही बघावेत, डॉक्युमेंट्स बघावेत, अम्युनिटीज बघाव्यात आणि प्लॅन बघावेत, जेणेकरून तुम्हाला अवेअरनेस येईल. आता मी ह्या 1-2 वर्षात मी आता बघते ना, लोक बरेच अवेअर झाले, करतात. पण काही काय असतात की अरे नाही, बिल्डर मोठा आहे, काही विषय नाही आपल्याला डॉक्युमेंट चेक करायचा. पण तसं नाही, ह्या सगळ्या गोष्टी चेक करा. बिल्डर बरोबर जेव्हा तुमची पहिली मीटिंग होते किंवा सेल्स ऑफिसमध्ये तुम्ही जेव्हा जाता तेव्हा ते प्रत्येक पेपर चेक करा. किंवा आता ते जनरली रेरा साईडवरती टाकतात, मग त्या रेरा सर्टिफिकेटचा नंबर जरी तुम्ही घेतला तरी तुम्हाला ते सगळे डॉक्युमेंट मिळतात की बाबा हे टायटल क्लिअर आहे का, प्लॅन आहे का, तो त्यांनी सँक्शन केलाय का, रिवाइज आहे का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे बघायला मिळतात. ऍटलीस्ट काही नाही तर आपण ऑनलाईन फोनवरती किंवा लॅपटॉपवर उघडून तेवढी थोडीशी तसदी घेऊन तेवढं चेक करा, ते गरजेचं आहे. किंवा त्या कन्सर्न रिलेटेड जो कोणी व्यक्ती असेल, टायटलचा तर वकील, प्लॅनचा तर आर्किटेक्ट, त्याच्याशी जरा बसून, भले आपले 2 पैसे जातील पण भविष्यातली जी अडचण निर्माण होऊ शकते ती ह्या आताच तुम्ही क्लिअर करू शकता. आणि ते करणं गरजेचं आहे. हार्ड अर्न मनी आहे, कुठे एक्झॅक्टली, प्रत्येकाचा कष्टाचा पैसा आहे तो. प्रत्येक वेळा प्रत्येकाचं प्रॉपर्टी जेव्हा होती तेव्हा किती ओढाताण होते प्रत्येकाचं. लोन तर किती असतात. लोन साठी जे आम्ही बघतो क्लायंटला, अगदी उद्या एक्झिक्युशन आहे तर आदल्या दिवशीपर्यंत बिचारे टेन्शन मध्ये असतात की तो डीडी निघेल ना, तो ते ह्याला द्यायचा आहे. आणि इव्हन शेवटपर्यंत पण तो स्वतःची जी सेल्फ कॉन्ट्रीब्युशन त्याशिवाय चेक देत नाही, तर ते पण शेवटचे जे पैसे जुळवणं हे पण किती खूप होतं, खरी गोष्ट. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये करत होतं आणि नेमकं एवढं सगळं करणार आणि नंतर पुढे जाऊन आपण फसणार, तर असं नकोय. त्यामुळे सजग नागरिकांनी त्या गोष्टी नक्की बघायलाच पाहिजे, खरंच बघायला पाहिजे. सो धन्यवाद ताई की तुम्ही हे सांगितलं. आपण एक थांबणार नाहीये, आपण हा फर्स्ट एपिसोड संपवतोय की ज्याच्यामध्ये आपण सोसायटी फॉर्मेशन आणि बिल्डरचं भूमिका आणि आपण कसं नागरिकांनी सजगतेनं हे ऍक्शन घ्यायला पाहिजे, तर याबद्दल आपण आता या एपिसोडमध्ये आपण बघितलं. पार्ट 2 पण येणार आहे, तर त्यामध्ये आपण नक्कीच याबद्दल काय काय किस्से त्यांचे झालेले आहेत आणि त्यांनी काय अनुभवलंय, काय आपण याच्यामध्ये हर्डल्स आले, चॅलेंजेस आले, ते आपण बघणार आहे. सो धन्यवाद ताई, तुम्ही वेळ दिल्याबद्दल.